आता याला ना आपण आपल्या महाराष्ट्रीयन पास्ता म्हणू शकतो. चांगली चव आल्या. चव आल्या ना तोंडाला. होय. नमस्कार, जुनं ते सोनं असतं हे चॅलेंज आपलं सुरू आहे आणि आज आहे 19वा दिवस. आणि मी सांगितलं होतं तुम्ही जे कळवाल तेच मी बनवेन. आणि मला बऱ्याच लोकांचा डीएम आला होता, कमेंट देखील आल्या होत्या की शेंगोळ्या ट्राय कर, शेंगोळ्या ट्राय कर. तर म्हणलं हेच बनवूया. आता यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसनचं पीठ आणि कांदा नाही लागणार, लसूण, त्यासोबतच मिरची आणि थोडेसे घरी असलेलेच मसाले लागणार आहेत. आणि या थोडक्याच गोष्टींमध्ये आपल्या गरमागरम आणि त्यासोबतच हेल्दी देखील शेंगोळ्या तयार होणार आहे. आता जेवढं तुम्ही ज्वारीचं पीठ घेताना, म्हणजे जर 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं असेल तर अर्ध्याला थोडंसं कमी गव्हाचं पीठ घ्या. आणि 1-2 चमचे त्यामध्ये फक्त बेसन पीठ तुम्ही घालू शकता. मी 1.5-2 वाटी घेतलंय, त्यामुळे थोडं जास्त प्रमाण आहे माझं. तुम्ही तुमच्याप्रमाणे ठेवू शकता. आणि घरातले काही मसाले लागतील आणि खरडा लागेल आणि तो आता आपण वाटून घेऊयात.
आता आपण फोडणी टाकलीये. ह्या शेंगोळ्या ज्या आहेत ना ते बनवूयात, जे आपण पीठ मळून ठेवलं होतं त्यापासून. आता याला ना आपण आपल्या महाराष्ट्रीयन पास्ता म्हणू शकतो. आपण जो रस्सा केला होता ना तो त्याला उकळी आली आहे आणि या आपल्या शेंगोळ्या देखील तयार झालेल्या आहेत. त्या आपण त्यामध्ये सोडूयात. पाण्याला उकळी आल्यानंतरच हे सोडायचं असतं, नाहीतर मग ते पाण्यामध्ये विरघळून जातं. थोडं झालं. आपल्या शेंगोळ्या शिजल्या आहेत आणि त्याचा वास जो आहे ना तो भारी यायला लागलाय आणि दिसायला देखील ते भारी दिसायला लागलाय. थोडस गरम आहे, पण तोंडामध्ये गेल्यावर असं वाटतं की खूप वेगवेगळे फ्लेवर तोंडामध्ये येत आहेत. बेसन, आपण जो काही खरडा केला होता किंवा जे मसाले आपण अन्नामध्ये घातलेत, असं करू वाटतंय मला. एवढं भारी झालंय हे. आणि खरंच थँक्यू ज्यांनी कोणी मला हे रेसिपी सांगितली होती. तसं भरपूर लोकांनी सांगितली होती आणि तुम्ही देखील ही नक्की ट्राय करून बघा. पण आता मी माझ्या आजीला हे देते आणि तिला विचारते नक्की कसं झालंय.
आई वाचायला लागला. याला वाटी ना सगळे मसाले भरपूर झाले त्याला. गरम आहे हं? तू केलेलीच आहे कधी? नाही बाई. याचं काय खाल्लं नाही डोकं. बहुतेक ना मी सांगलीमध्ये राहते आणि सांगलीकडच्या या भागामध्ये कदाचित हा पदार्थ माहित नाहीये लोकांना. आता तुम्ही सांगलीमध्ये असाल आणि तुम्हाला हा माहित असेल तर प्लीज कळवा मला कमेंटमध्ये. चांगली चव आल्या. चव आल्या ना तोंडाला? होय असलं करत जा. इकडून अप्रुव्हल मिळालंय त्यामुळे मी ही रेसिपी परत एकदा घरी करून बघणार आहे आणि घरातल्या सगळ्यांसाठी, कारण एवढं माझ्या घरी पुरं होणार नाहीये. तुम्ही मात्र अशा खूप साऱ्या रेसिपीज नवनवीन म्हणजे ज्या जुन्या असतील सोन्या असतील अशा नव्या रेसिपी ज्या कुणाला माहित नाहीये मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. बाय.